आणि आताची एक महत्त्वाची आताच्या क्षणाची एक मोठी बातमी येते आहे। 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे दिलेला आहे, तर राज्य सरकारने कार्यालय, शाळा, कॉलेजेसना 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे। राज्य सरकारचा आताच्या क्षणाचा एक मोठा निर्णय समोर येतोय। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। 22 जानेवारीला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। याबाबत अनेकांनी मागणी केली होती आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, अखेर 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, काय अधिक माहिती या निर्णयाबाबत? नक्कीच आपण याआधी पाहिलं होतं की अनेक नेत्यांनी या संदर्भातलं मुख्यमंत्र्यांना का ह्या दिवशी सुट्टी जाहीर करावी। काही वेळापूर्वीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 22 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे शाळा, कॉलेज असतील, खासगी कंपनीज असतील किंवा मग सरकारी कार्यालय असतील, सर्वांना सुट्टी जाहीर केलेली आहे। राम भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे, एक खुश खबर आहे आणि खरं तर याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं की 22 तारखेला सरकार काय करते आणि आता काही वेळापूर्वीच हा निर्णय घेतलेला आहे सरकारने। 22 तारखेला सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे। धन्यवाद कपिल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। केंद्र सरकारनं केंद्रीय